आपण सुरू केलेल्या योजना जेव्हा अशा त्याचं ऑक्सिजन काढून घेतल्यानंतर तुम्हाला काय होतं त्याच्याकडे बघून? का तुम्हाला माहिती असतं हे की असं होणार आहे? बिलकुल नाही. लाडकी बहीण योजनेमुळे लाडक्या बहिणींनी लाडक्या बहिणी देताना दिल्या इतक्या जणांना आता तुम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळे निकष लावून आता कमी करत चालला. खांडेकर साहेब, तुम्ही बाकी लोकांचं ऐकून बोलू नका. तुम्हाला मी सांगतो, ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत एकही बहीण वंचित राहणार नाही. आता जिकडे 4 व्हीलर गाडी आहे, इन्कम टॅक्स भरतायत, त्याच्यावर आता निकष आम्ही बदललेत का? आम्ही ज्या या पात्रतेत निकषामध्ये बसतात त्या एकाही लाडक्या बहिणीचं जर आम्ही पैसे दिले नाही तर तुम्ही पकडा आम्हाला. चला. ज्यांनी 4 व्हीलर गाड्या घेऊन जे फिरत होते आणि ज्यांनी लाडक्या बहिणीचे पैसे घेतले आणि असं अपात्र जे दान तुम्ही केलेलं आहे मधल्या काळामध्ये निवडणुकीच्या आधी, त्यांना तुम्ही काही शिक्षा देणार आहात का? त्यांचे पैसे तुम्ही वसूल करणार का? की तुम्ही सरकारची फसवणूक केली? कुणाची? सरकारची. असे ज्यांनी ज्या अपात्र होत्या त्यावेळेला तर सगळ्यांना सरसकट ज्यांनी मागितलं त्यांना दिलं. नाही. आता बघा, जे आम्ही दिलेलं आहे आम्ही, आता इथून पुढे जे निकषात बसतील त्यांनाच देणार. आता जे दिलेलं आहे ते त्यांचं परत काढून घेणार आहे. आम्ही देणारे आहोत ना, घेणारे नाही. आमचं सरकार देणार आहे. आता दिले ठीक आहे, परंतु आता जे आहे निकषामध्ये बसणारी आमची लाडकी बहीण यापासून वंचित राहणार नाही. जे आम्ही बोललोय ते आमची आर्थिक परिस्थिती जशी जशी मजबूत होईल तसं आम्ही करणार. 2100 रुपये आम्ही बोललोय ते करणार. आम्ही प्रिंटिंग मिस्टेकवाला आमचं सरकार नाही. तर तेलंगणामध्ये, कर्नाटकमध्ये बघा, योजना बंद पाडल्या. तुमच्या योजना बंद पाडल्या? नाही, योजना बंद पाडली आहे. आता योजना एक तरी बंद झाली असं म्हणाले का? ते म्हणाले नाहीत, पण बंद तर केल्या ना. शिवभोजन पासून तुमचा आनंदाचा शिदा वगैरे सगळ्या. आनंदाचा शिदा काय रोज वाटत नव्हतो आम्ही. सणाला वाटत होतो, दिवाळीला वाटत होतो, दसऱ्याला दिवाळीला वाटत होतो, गणपतीला वाटत होतो. आता तुम्हाला सांगतो शिवभोजन आता बघा चालू आहे की नाही. तर आपण पाहिलेला असेल, स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर दिलेली आहे. ती म्हणजे प्रत्येक पात्र लाडक्या बहिणीचे प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये भेटत राहतील. एकही लाडकी बहीण या लाभापासून वंचित राहणार नाही. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, याबद्दल त्यांनी माहिती दिली. आणि एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता जो आहे कधी जमा होणार त्याची देखील अपडेट आलेली आहे. ती देखील अपडेट आपण आता पाहणार आहोत. बघा, तुम्हाला आत्ताच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3000 रुपये जमा झालेले असतील. टोटल 9 हप्ते तुमचे जमा झालेले असतील. तुमच्या अकाउंटमध्ये हे दिसत देखील असेल. या ठिकाणी 13,500 रुपये तुम्हाला जमा झालेले दिसत असेल लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर. तुमचे आतापर्यंत 3000 रुपये जमा झालेत की नाही फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सर्वांना समजेल. आले असतील पैसे तर धन्यवाद, आले म्हणून नक्की पाठवा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. आलेले नसतील तुमचे पैसे तर नाही म्हणून देखील पाठवा. बघा, तुमचे जर पैसे आलेले नसतील, तुमचे पैसे रखडलेले असतील, थकीत असतील, तर पुढच्या हप्त्यासोबत म्हणजे या हप्त्यासोबत देखील तुमचे पैसे येऊ शकतात. तुम्ही पात्र आहात. एकही निकष तुम्ही डावललेला नाही. सर्व निकष तुमचे पात्र आहेत आणि तुमचे आतापर्यंत काही हप्ते आलेले आहेत, काही शिल्लक राहिलेले आहेत, तर या 10व्या हप्त्यासोबत देखील पैसे येण्याची शक्यता असू शकते. कारण की याच्या अगोदर देखील सरकारने अशाच पद्धतीने बऱ्याच जणांचे जे थकीत पैसे होते ते देखील पुढच्या हप्त्यासोबत वाटप केलेले होते. डायरेक्टली कुणाला 7,500 रुपये, कुणाला 10,500 रुपये देखील जमा झालेले आहेत. त्या पद्धतीने तुम्हाला मग टेन्शन घ्यायची गरज नाही. तुमचे राहिलेले पैसे देखील जमा होऊ शकतात. तर बघा, आता तुमच्या अकाउंटमध्ये या ठिकाणी ही ट्रान्झॅक्शन हिस्ट्री दाखवायला देखील अशा पद्धतीने सुरुवात झालेली आहे. ही वेबसाईटवरती आता अपडेट झालेला आहे. तुम्ही तुमचं खातं लॉग इन करायचे laadkibhin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला ही माहिती दिसणार आहे. तुमची अशा पद्धतीने माहिती दिसते का तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल. आणि दिसत नसेल तर तुम्हाला ती अपडेट व्हायला वेळ लागेल. अपडेट होईल त्याच्यानंतर तुम्ही लॉग इन करून पाहू शकता की नेमकं तुमच्या खात्यामध्ये कधी पैसे आलेत आणि कुठल्या अकाउंटला जमा झाले ते देखील या ठिकाणावरून तुम्हाला पाहता येणार आहे. तर बघा, आता स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार का, त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहूयात. बघा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलेलं आहे लाडकी बहीण योजनेबद्दल. त्याबद्दल त्यांनी काय माहिती दिलेली आहे तर लाडकी बहीण योजनेवरून सध्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. तर लाडकी बहीण योजना सरकार डोजड होऊ लागल्याची टीका विरोधकांकडून या ठिकाणी केली जात आहे. तर लाडकी बहीण योजनेची रक्कम महिना 2100 रुपयापर्यंत वाढवण्यात
करण्यात येणार होती. मात्र त्याबद्दल देखील स्वतः आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिलेलं असेल की 2100 रुपयाबद्दल आम्ही जे बोललोय ते करणार, त्याबद्दलचा निर्णय आम्ही करणार. जशी राज्याची आर्थिक स्थिती मजबूत होईल तसं 2100 रुपयाबद्दलचा निर्णय आम्ही घेणार आहोत असं त्यांनी सांगितलं. या ठिकाणी त्याबद्दलचा जो निर्णय आहे किंवा त्याच्याबद्दलचं जे काम आहे ते सुरू आहे अशी माहिती वेळोवेळी आपल्याला स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महिला व बालविकास मंत्र्यांनी दिलेली आहे. तर तुम्हाला डायरेक्टली 600 रुपयाची वाढ भेटणार आहे. परंतु या अर्थसंकल्पामध्ये तो निर्णय होईल असं वाटलं होतं, परंतु तो झालेला नाही. परंतु पुढील 5 वर्षे आमच्याकडे आहेत असं त्यांनी सांगितलं. येणाऱ्या काळामध्ये कधीही तो योग्य वेळी निर्णय घेतला जाईल अशी महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. तर बघा, आता रक्कम वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही, त्याबद्दलही या ठिकाणी टीका जी आहे ती केली जाते. त्यालाही उत्तर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आहे. त्यासोबत त्यांनी मोठी खुशखबर अजून एक दिली, ती म्हणजे ज्या अपात्र लाडक्या बहिणी होत्या, म्हणजे याच्या अगोदर ज्यांना काही पैसे भेटलेले असतील, कुणाला जानेवारीपर्यंत भेटले, कुणाला डिसेंबरपर्यंत भेटलेले, जर तुम्ही अपात्र झालेला आहात, इथून पुढचे पैसे तुम्हाला भेटणार नाहीत. ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचे प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये येत राहतील, परंतु अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे आम्ही परत घेणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. आम्ही देणारे आहोत असं त्यांनी सांगितलं. म्हणजेच ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना आता टेन्शन घ्यायची गरज नाही, तुमच्याकडून वसुली केली जाणार नाही. ही एक महत्त्वाची खुशखबर, या ठिकाणी मोठी अपडेट त्यांनी दिलेली आहे. सोबत त्यांनी सांगितलं, बघा, पात्र लाडक्या बहिणींची योजना आम्ही कधीही बंद करणार नाही. तर बघा, आता ही पुढील 5 वर्ष तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1500 रुपये आर्थिक आधार भेटत राहणार आहे. तुम्हाला वाटतं का अशाच पद्धतीने प्रत्येक महिन्याला आर्थिक आधार भेटत राहावा? तुम्हाला जर वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये यस म्हणून टाईप करा, जेणेकरून सर्वांना समजेल की योजना चालू ठेवावी म्हणून, कारण की सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. 1500 रुपये तुम्हाला प्रत्येक महिन्याला भेटत आहेत. आता बघा, 2100 रुपयाबद्दल 600 रुपये वाढ करण्याबद्दल निर्णय मात्र झाला नाही. तो जर निर्णय झाला तर अजून तुम्हाला मोठा आर्थिक आधार भेटणार आहे. परंतु सध्या तरी 1500 रुपये तुमचे बंद होणार नाहीत, कारण की पुढचे 5 वर्ष ही योजना चालू राहणार आहे. आता या वर्षाचं म्हणजे 2025-26 जे आर्थिक वर्ष आहे याची तर तरतूद ऑलरेडी अर्थसंकल्पामध्ये सध्याच्या झालेले, ज्यामध्ये 36,000 कोटी रुपयांची तरतूद झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला वर्षभर तरी 1500 रुपयाने प्रत्येक महिन्याचे पैसे डीबीटीद्वारे तुमच्या खात्यामध्ये जमा होत राहणार आहेत. तुम्हाला वर्षभर तर टेन्शन घ्यायची गरज नाही. मग आता 10वा हप्ता देखील कधी जमा होणार त्याबद्दलची मोठी अपडेट आलेली आहे, ती देखील आपण पाहणार आहोत. बघा, लाडकी बहीण योजनेत आता एप्रिलचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. तर लाडकी बहीण योजनेत महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात. पहा, लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची ही बातमी आहे. महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू केली होती. आता या योजनेत एप्रिलचा हप्ता कधी येणार याकडे तुमचं लक्ष लागलेलं असेल, तुम्ही त्याची वाटही पाहत असाल. तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्चचे 3000 रुपये भेटलेले ते खर्च देखील झालेले असतील. तुमचे सर्व पैसे खर्च झाले का? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही एप्रिलच्या हप्त्याबद्दल वाट पाहत असाल तर येस म्हणून टाईप करा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल आणि तुमचा हप्ता जो आहे तो लवकरात लवकर भेटणार आहे. तर बघा, किती तारखेपर्यंत हप्ता भेटू शकतो त्याची माहिती आपण पुढे बघणारच आहोत. तर बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला 1500 रुपये डीबीटीद्वारे तुम्हाला दिले जात आहेत. आर्थिक आधार म्हणून पैसे महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट हे जमा होत आहेत. आता एप्रिल महिन्याचा हप्ता 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात जमा होऊ शकतो असं बोललं जात आहे. बघा, लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत तुम्हाला 9 हप्ते म्हणजे टोटल 13,500 रुपये दिले गेलेले आहेत. तुमचे टोटल 9 हप्ते आलेले असतील. तर आता 10व्या हप्त्याची महिला वाट पाहतायत. तुम्ही ही वाट पाहताय. लाडकी बहीण योजनेचा हप्ता रामनवमीपर्यंत दिला जाईल अशी चर्चा होत होत्या. मात्र अद्याप याबाबत कोणती अधिकृत माहिती दिली गेलेली नाही की श्रीराम नवमीपर्यंत या ठिकाणी किंवा श्रीराम नवमीचं औचित्य साधून पैसे दिले जातील. त्याबद्दल अपडेट दिलेलं नाही. ज्यामध्ये सांगितलं जात होतं की 5 तारखेपासून 5 एप्रिलपासून 15 एप्रिलपर्यंत पैसे येऊ शकतात. ठीक आहे, 5 तारखेपासून 15 एप्रिलपर्यंत जर पैसे नाही आले तर त्यांनी पुढे काय सांगितलं बघा, की लाडकी बहीण योजनेत गेल्या 3 ते 4 महिन्यापासून शेवटच्या आठवड्यात पैसे वितरित केले जात आहेत. बघा, जवळपास 3 ते 4 महिने गेल्या, आपण जर हिस्ट्री बघितली तर बघा, या ठिकाणी तुमच्या समोर ही हिस्ट्री देखील मी या ठिकाणी काढलेली आहे, ज्याच्यामध्ये बघा पहिल्यांदा योजना सुरू झाल्याबरोबर तुम्हाला 3000 रुपये भेटले होते जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे. जुलैचे आणि ऑगस्टचे मिळून तुम्हाला 29 ऑगस्ट 2024 ला पैसे आले होते. बघा, हे देखील पैसे कधी आलेत? शेवटच्या आठवड्यामध्ये. त्यानंतर बघा, 26 सप्टेंबर 2024 ला 1500 रुपये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आला होता. हा देखील शेवटच्या आठवड्यात जमा झालाय. त्याच्यानंतर बघा, 8 ऑक्टोबर 2024 हे जर सोडलं आपण, हे अगोदरच महिन्याच्या सुरुवातीलाच पैसे आले होते, कारण की आचारसंहिता लागणार होत्या आणि दिवाळी तोंडावरती होती. त्यामुळे तुम्हाला ॲडव्हान्समध्येच या ठिकाणी 2 हप्ते दिले होते. बघा, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 3000 रुपये जमा झाले होते. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर तुम्हाला डिसेंबरचा हप्ता बघा 26 डिसेंबर 2024 ला दिला गेला. हा देखील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच दिला गेलेला आहे. बघा, 26, 29, 26 अशाच तारखांना पैसे जमा होत आहेत. त्याच्यासोबत बघा 24 जानेवारी 2025 ला तुम्हाला 1500 रुपये जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. त्याच्यानंतर बघा, पुढचे जे हप्ते जमा झाले
जे की 1500 रुपये 1500 म्हणजे 3000 रुपये हे 5 मार्च 2025 आणि 11 मार्च 2025ला ह्या 2 तारखांना जे आहेत मार्च महिन्यामध्ये तुम्हाला पैसे आलेले असतील 5 मार्च पासून ते 11 मार्च पर्यंत. आता बघा हे जर सोडलं आपण, हे आता महिला दिनाचं औचित्य साधून त्यांनी यावेळेस पैसे दिले होते, परंतु सध्याच्या या एप्रिल महिन्यामध्ये देखील श्रीराम नवमीचं औचित्य साधून तुम्हाला पैसे जे 5 ते 15 तारखेपर्यंत नाही आले बघा, त्या तारखांना देखील पैसे देण्याचा शासन निर्णय घेऊ शकतं, परंतु तशी अधिकृत घोषणा त्यांनी केलेली नाही. ह्या तारखांना पैसे येण्याची शक्यता आहे, परंतु जर ह्या तारखांना पैसे नाही आले तर तुम्हाला पैसे कधी येतील बघा, 29 त्यानंतर 26 त्याच्याबरोबर बघा 26 24 अशा ह्या तारखांना महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामधल्या तारखांना पैसे येऊ शकतात. म्हणजे जर आपण बघितलं एप्रिल महिन्यामध्ये बघा, याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर शेवटचा आठवडा जर पाहिला आपण तर 21 एप्रिल पासून 21 22 23 24 25 26 या तारखांना पैसे तुमचे जमा होऊ शकतात शेवटच्या आठवड्यामध्ये. आता याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की 5 एप्रिल पासून ते 15 एप्रिल पर्यंत देखील पैसे येऊ शकतात. जर या तारखांना मध्ये पैसे नाही आले तर तुम्हाला थेट 21 तारखेपासून 26 तारीख असेल, 27 असेल, 28 29 30 ह्या पूर्ण आठवडाभरामध्ये कधीही पैसे मग एप्रिल महिन्याचे तुमचे जमा होऊ शकतात आणि तुम्हाला 100% पैसे येणार, कारण की याची तरतूद जी आहे अर्थसंकल्पामध्ये या महिन्याची देखील करण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर हे एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दल झालं. आता 21 रुपयाबद्दल ऑलरेडी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे की आम्ही हे पैसे देणार आहोत आणि स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील स्पष्टपणे सांगितलं. काय म्हटले बघा, लाडकी बहीण योजनेत महिलांना 21 रुपये कधी मिळणार असा प्रश्न गेल्या अनेक दिवसापासून विचारला जात आहे आणि तुम्ही त्याची वाट ही पाहताय. आता स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार तथा अर्थमंत्री यांनी लाडकी बहीण योजनेवरून सूचक वक्तव्य केलं. त्यांनी म्हटलं, महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही चांगलीच चर्चेत आहे. ही सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. आता लाडकी बहीण योजनेत महिन्याला आम्ही दर महिन्याला 1500 रुपये देतोय, मात्र 21 रुपये कधी देणार असं प्रत्येकाकडून विचारलं जात आहे. तर त्याबाबत त्यांनी सांगितलं की अर्थसंकल्पामध्ये याबाबतची घोषणा होण्याची शक्यता होती, परंतु ती झालेली नाही. मात्र असं काही झालेलं नाही, तर त्यामुळे महिलांमध्ये निराशा झाली. आता मात्र स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की 21 रुपये कधी देणार. त्याबद्दल काय म्हटलं बघा, त्यांनी ते बीड दौऱ्यावरती होते त्यावेळेस त्यांनी ही माहिती दिलेली आहे. त्यावेळी सांगितलं की लाडकी बहीण योजनेच्या 21 रुपयाबाबत लाडक्या बहिणींना आम्ही 1,500 रुपये देतोय, पण परिस्थिती सुधारली की त्यात पुढील विचार करणार. म्हणजेच बघा, या ठिकाणी राज्याची आर्थिक परिस्थिती जशी सुधारेल तसा योग्य वेळी हा निर्णय घेईल आणि आम्ही तो 100% निर्णय घेणार असं त्यांनी सांगितलं. 21 रुपयाची वाढ ही 100% केली जाईल, परंतु सध्या तरी या वर्षामध्ये ही वाढ होणार नाही. या वर्षामध्ये तुम्हाला 1500 रुपयानेच प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे तो भेटत राहणार आहे. याबद्दल स्वतः महिला व बालविकास मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की 21 रुपयाबद्दलचा आम्ही योग्य वेळी निर्णय घेणार आहोत. त्यावरती काम चालू आहे. जसा निर्णय घेतला जाईल तशी तुम्हाला या ठिकाणी त्याबद्दलची घोषणा करून त्या पुढच्या महिन्यापासून आम्ही पैसे 21 रुपये देऊ अशी माहिती दिली जाईल असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं आहे. तर बघा, आता 21 रुपये कधी भेटणार, तर पुढील 5 वर्षामध्ये या ठिकाणी कधीही 21 रुपये दिले जाऊ शकतात. त्याबद्दलचा निर्णय जो आहे तो या ठिकाणी घेतला जाऊ शकतो. तर आता अशी देखील माहिती येते की या महिलांना 1500 रुपये भेटणार नाही. एप्रिल महिन्याचा हप्ता कुठल्या महिलांना भेटणार नाही, तर स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की किती लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या, ज्या अपात्र लाडक्या बहिणी झालेल्या आहेत त्यांचे पैसे भेटणार नाही. ज्या पात्र लाडक्या बहिणी त्यांचेच पैसे फक्त येणार आहेत. मग याच्यामध्ये जर आपण बघितलं तर त्यांनी सांगितलेलं आहे की 5 लाख लाडक्या बहिणी ज्या आहेत अपात्र झालेल्या आहेत. स्वतः त्यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली होती. त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की ज्याच्यामध्ये बघा, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असलेल्या महिला ज्या आहेत त्यामध्ये 2,30,000 आहेत. 65 वय ज्यांचं क्रॉस झालेलं आहे, 65 पेक्षा जास्त वय असलेल्या महिला ज्या आहेत त्यामध्ये 1,10,000 आहेत. त्यासोबत बघा, कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या, नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्वइच्छेने योजनेतून ज्यांनी माघार घेतले त्या अशा 1,60,000 लाडक्या बहिणी आहेत. बघा, 4 चाकी असणाऱ्या 1,60,000 आहेत, ज्यामध्ये नमो शक्ती योजनेचा लाभ देखील आहे आणि स्वइच्छेने यांनी योजना सोडली त्यांचाही समावेश आहे. एकूण अपात्र लाडक्या बहिणी किती आहेत, तर 5 लाख अपात्र लाडक्या बहिणी यांचे पैसे फक्त एप्रिल महिन्याचे येणार नाहीत आणि बाकी सर्व पात्र लाडक्या बहिणींचे पैसे येतील. ते सर्व लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे असं ट्विट देखील त्यांनी केलेलं होतं. तर एवढाच आकडा सध्या ऑफिशियली आलेला आहे, याच्यापेक्षा जास्त आकडा नाही. त्यामुळे महिलांना टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त 5 लाख लाडक्या बहिणी ज्या आहेत या ठिकाणी अपात्र झालेल्या आहेत त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. त्यामुळे बाकी सर्व पात्र लाडक्या बहिणींचे पैसे येणार. आणि बघा, आपल्याला माहित असेल फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये देखील बरेच जण
बोलत होते की भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींचे पैसे येणार नाही, परंतु या ठिकाणी बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणींचे जे आहेत पैसे वाटप झालेले आहेत. जेवढे जसं की जानेवारीमध्ये पैसे आले होते जेवढ्या लाडक्या बहिणींचे, इथून मागचे देखील जसे लाडक्या बहिणींचे पैसे आले होते तेवढेच या ठिकाणी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये देखील आकडा होता जवळपास 2 कोटीच्या घरामध्ये. कारण की याच्यामध्ये फक्त 5 लाख लाडक्या बहिणी अपात्र आहेत ही ऑफिशियली माहिती देण्यात आलेली आहे. बाकी सर्व लाडक्या बहिणींचे एप्रिलचे देखील पैसे येऊन जातील. आणि आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलेलं आहे की ही योजना जी आहे ती बंद होणार नाही. स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची जी पत्रकार परिषद होती त्याच्यामध्ये ही माहिती दिलेली आहे. एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. तर संपूर्ण अपडेट तुम्हाला दिलेली आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता देखील तुमचा जमा होईल त्याबद्दल ही माहिती दिलेली आहे. तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. प्रत्येक महिन्याचे तुमचे 1500 रुपये असे जमा होत राहणार आहेत. लाडकी बहीण योजना पुढे चालूच राहणार आहे त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा लाडक्या बहिणींपर्यंत जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट समजेल. आणि पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.